पुणे नसरापूर येथे झालेल्या अत्याचार प्रकरणी रोहितदादा पवार यांच्या संतप्त व्यक्त प्रतिक्रिया. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे 3.5 ते 4 वर्षाच्या चिमुकलीवर 65 वर्षीय नराधमाने केलेल्या अत्याचाराच्या आणि हत्येच्या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला. फाशीची मागणी. ही घटना अत्यंत भयावह असल्याचे सांगत रोहित पवार यांनी या नराधमाला फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून कठोरात कठोर फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे, जेणेकरून अशा प्रवृत्तींना चाप बसेल. शक्ती कायद्याची अंमलबजावणी. राज्यात दिवसाला 24 बलात्काराच्या घटना घडत असल्याचा आरोप करत सरकारने एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलावून शक्ती कायदा तातडीने लागू करावा अशी मागणीही त्यांनी केली. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी संदीप पांचाळ. एक तर ही जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे. ज्या घटनेचा आपण कधीही विचार सुद्धा करू शकत नाही अशी घटना दुर्दैवाने या ठिकाणी घडली. मुलगी तशी पुण्याची आहे, आजोळी आली होती. या गावामध्ये प्रत्येक व्यक्ती त्या मुलीला ओळखायचा. इतकी छान सगळ्यात मिसळणारी अशी एक मुलगी, आणि तिच्यावर ही घटना घडल्यानंतर, नाही तर कोणावरही ही घटना जर घडली असती तरी लोकांचा जो काही काल आक्रोश आपल्या सगळ्यांना बघायला मिळाला तो योग्यच होता. कारण का अशा पद्धतीने एखादी घटना घडत असेल तर लोक चिडणारच आहेत, आणि काल तो आक्रोश जो होता तो तिथं आपल्याला सगळ्यांना बघायला मिळाला. काल SP साहेबांशी, सुप्रियाताईंची चर्चा झाली. मी आजही त्यांच्याशी SP साहेबांशी बोललो होतो. काल स्वतः SP साहेब इथं नसरापूरला काल आले होते लोकांची चर्चा करायला. लोकांची मागणी होती भावनिक दृष्टिकोनातून की लगेचच्या लगेच त्याला आम्हाला ताब्यात द्या वगैरे, पण शेवटी जो काही कायदा असतो तो आपल्याला पाळावा लागतो. मग लोकांचं मत आलं की याच्या आधी अनेक लोकांवर अशा पद्धतीने कारवाई झालेल्या आहेत, पण नंतर जर आपण बघितलं तर बरेच जण बेलवर बाहेर निघतात. हा जो क्रिमिनल आहे तो सुद्धा 2दा अशाच प्रकारच्या घटनेमध्ये त्याला पकडलं होतं, पण बेलवर तो बाहेर आला. आणि मग ही तिसरी घटना करण्याचं त्याचं झालं कसं? आणि जर झालं असेल तर उद्या परत बेल घेऊन बाहेर येणार असेल तर मग या कायद्याचं करायचं काय, असं लोकांची भावना तिथं होती. लोकांची भावना मग नंतर पोलिसांनी आणि सगळ्यांनी समजून सांगितल्यानंतर लोक मान्य झाले की ठीक आहे, फास्ट ट्रॅकवर ही केस जर तुम्ही घेत असाल तर आम्हाला पुढच्या काही दिवसांमध्येच या बाबतीतला निकाल त्या ठिकाणी लागला पाहिजे, अशी भूमिका लोकांची तिथं होती. आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर 1983 मध्ये एक केस घडली होती, नाहीतर एक सुप्रीम कोर्टचा निकाल आहे ज्याच्यामध्ये कॅपिटल पनिशमेंट म्हणजे मृत्यू झाला पाहिजे त्या क्रिमिनलचा, अशा पद्धतीने मागणी जर सरकारने त्या ठिकाणी या फास्ट ट्रॅकमध्ये केली, नाही तर PPच्या माध्यमातून केली, तर नक्कीच या घटनेच्या मध्ये जो कोणी क्रिमिनल इन्व्हॉल्ड आहे त्याला फाशीची शिक्षा पुढच्या काही दिवसांमध्ये मिळू शकते. हे झालं शिक्षा द्यायच्या बाबतीत. कुठला वकील पाहिजे वगैरे सगळी लोकांनी मागणी त्या तिथं केलेली आहे. पण लोकांची अजून एक भूमिका आहे की ज्या परिवारातून ही लहान मुलगी येते त्याची जी आई आहे त्या आईला आर्थिक मदत सरकारकडनं मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे. उच्च शिक्षित महिला असल्यामुळे आणि आर्थिक दुर्बल असल्यामुळे त्या महिलेला शासकीय नोकरीमध्ये घेण्यात यावं. माडाच्या अंतर्गत काही घर नाही तर काही अशी मदत आपल्याला देता येते का, अशा भावनिक दृष्टिकोनातून सुद्धा वेगळ्या वेगळ्या मागण्या इथं असणाऱ्या लोकांनी तिथं केलेल्या आहेत. CM साहेबांनी फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी मान्य करून, लोकांची ही मान्य करून घोषणा केली असं आम्हाला कळतंय. पण आता फक्त याला पटपट आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील. SP साहेबांचं मत आलं की 15 दिवसामध्ये चार्जशीट ही दाखल केली जाईल आणि त्यानंतर कोर्टाच्या माध्यमातून या व्यक्तीला, जो कोणी गुन्हेगार आहे त्याला तिथं शिक्षा ही होईल, अशी भूमिका SP साहेबांची आहे. मग इथं लोकांची परत चर्चा करत असताना त्यांचं मत आलं आणि आमचंही मत आलं की इथे असणाऱ्या काही लोकांना, सामाजिक कार्यकर्त्यांना CM बरोबर, कारण ते होम मिनिस्टर सुद्धा आहेत, त्यांच्याशी भेटण्याची संधी तिथं देण्यात यावी, जेणेकरून लोकांच्या मागण्या डायरेक्ट लोक राजकीय नेत्यांवर अवलंबून राहता होम मिनिस्टरला तिथं करतील. मग त्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर असं कळतंय मंगळवारची वेळ का कॅबिनेट तिथं असते म्हणून मंगळवारची वेळ तिथं मिळाली. खरं लवकर वेळ मिळाली असती तर चांगलं झालं असतं, पण हरकत नाही, लोकांनी ती मान्य केली. इथून काही लोक प्रतिनिधी, म्हणजे जे सामान्य लोक आहेत, जे या आंदोलनामध्ये सक्रिय होते, पुढाकार घेणारे होते, न्याय मिळावा यासाठी लढत होते, आणि काही महिला नागरिक
ते मंगळवारी जातील. सुप्रियाताई सुद्धा तिथे असतील. सुप्रियाताई पुढच्या 1 तासाभरात इथे येत आहेत आणि सातत्याने पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी यांच्याशी सुप्रियाताई तिथं संपर्कात होत्या. फक्त मला एवढंच बोलायचे, ही घटना बघितल्यानंतर आपण नजीकच्या काळामध्ये या राज्यामध्ये जर बघितलं तो 2026 एप्रिलमध्ये 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर हे तिथं बलात्कार झालेला आपण सगळ्यांनी बीडमध्ये बघितला. जानेवारी 26 मध्ये बदलापूरची घटना बघितली. एप्रिल 26 मध्ये बारामतीमध्ये सुद्धा एका 10 वर्षाच्या मुलीवर तिथं लैंगिक शोषण झालेलं बघितलं. आज आपल्या राज्यामध्ये दिवसाला 24 बलात्कार या घटना तिथं घडत आहेत. म्हणजे तासाला एक घटना घडत आहे. 50,000 महिलांच्या बाबतीत अत्याचार झालेले गुन्हे दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी होत आहेत. म्हणजे कुठंतरी या महाराष्ट्रामध्ये जी काही कायदा व सुव्यवस्था पाहिजे, ज्या पद्धतीची पाहिजे, दुर्दैवाने ती त्या ठिकाणी दिसत नाही. कुठं ना कुठंतरी काही जे काही क्रिमिनल वृत्तीचे लोक आहेत त्यांना कायद्याची भीती नाही राहिली का, अशी शंका आम्हाला वाटते. त्यामुळे इथं आम्ही चर्चा करत असताना अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी मुद्दा मांडला. फास्ट ट्रॅक तुम्ही म्हणताय, कोर्टात विषय गेला तर 2दा हा माणूस बाहेर आलेला आहे. मग उद्या जाऊन खरंच त्याला तिथं त्याच्यावर कारवाई होईल, नाही तर निकाल लागेल, हे कशावरनं? आता याच्यासाठीच आपल्या सगळ्यांना माहिती असेल, महाविकास आघाडीच्या काळामध्ये लोकांच्या मागणीनुसार शक्ती कायदा आणला गेला होता आणि तो शक्ती कायदा आणल्यानंतर तो सर्व हाऊसली हा मान्य करून केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता. फक्त केंद्र सरकारकडे तो परत एकदा महाराष्ट्राकडे पाठवला का? त्यांना ते नाव उचित वाटलं नाही असं काहीतरी आम्हाला कळलंय आणि त्याचा जो नंबर आहे तो त्यांना योग्य वाटत नाही. आणि त्याच्यात जे काही कडक कारवाई करा हे आपल्या महाराष्ट्र सरकारने सांगितलं होतं. त्याच्यामध्ये 21 दिवसामध्ये निकाल लागला पाहिजे, 21 दिवसामध्ये कारवाई लागली पाहिजे. त्याच्याचबरोबर जे काही आपले ऑनलाईन जे काही कलम असतात त्याच्याबद्दल सुद्धा काही कडक गोष्टी केल्या होत्या. पण आम्हाला असं कळालं की केंद्र सरकारचं मत न आलं, एवढं कडक केल्यानंतर खरंच तुमचा तपास होईल का अशी शंका तिथं व्यक्त केली. परत तो कायदा खाली आलाय. त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये 1 दिवसीय कुठेतरी अधिवेशन सरकारकडनं घेण्याची भूमिका मांडली जाते. कुठल्या तरी एका केंद्रातल्या पार्लमेंटमध्ये जो डिलिमिटेशन कायदा हा खाली झाला त्याच्या बाबतीत मला एक म्हणणं आहे की ते नंतर ठेवा. आधी पहिला शक्ती कायदा या महाराष्ट्रामध्ये लागू झाला पाहिजे. यासाठी पुढच्या काही दिवसामध्ये सरकारकडनं तिथं एक स्पेशल अधिवेशन महाराष्ट्रामध्ये घेतलं गेलं पाहिजे आणि त्यातून असा कायदा बनवा ही आमची मागणी आहेच. पण इथं असणाऱ्या प्रत्येकाची मागणी चर्चेत सुद्धा मुलं आणि खास करून युवा वर्ग बोलत होता, कायदाच असा बनवा की लोक तिथं घाबरले पाहिजे. त्यामुळे तो शक्ती कायदा आणण्यासाठी एक स्पेशल सिटिंग सेशन या महाराष्ट्रामध्ये झालं पाहिजे अशी आमची या आजच्या दिवशी लोकांची चर्चा केल्यानंतर या ठिकाणी मागणी आहे.